नाद झालो हरीचा आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जेकार गरजतसे पळोनिया गेली झोप होते पाप आडते जेथे वैष्णवांचे भार जे जेकार गरजतसे तुका म्हणे तया ठया ओल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जे जेकार गरजतसे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं तदेवां भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति गंगातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमः गुरुदेव
साजनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती घ्यावी घ्यावी माझी हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जयकार गरज तसे प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकर्त्या निवडलेला अभंग वैराग्याची महामेरू जगत गुरु जगत वंदनीय तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि या जीवाला सावध झाले ते आणि सावध कोणत्या मार्गाने झाले आणि त्याचं असं भस्म प्रतिपादन करणारा आता याची सेवा इकडं 1 तारखेपासून चालू आहे महाराज हा अखंड हरिनाम सप्ताह कशा निमित्त चालू आहे तुम्हाला माहीतच आहे तरी एक वक्तेचं आद्य कर्तव्य म्हणून जे आपले मनोज दादा जरांगे मराठा आरक्षण आणि त्याच्यासाठी अहोरात्र झटताय महाराज आणि कशासाठी काय त्यांचं एवढं पण महाराज असं आहे शास्त्र सांगत जननी जनी तो दाता भक्त या शूरजनी नाही तो जननी वांजबली आणि असं कुठंतरी एक धगधग आहे त्यांची समाजाविषयी असू देशाविषयी असू आणि अशी एक धगधग आहे त्यांची आणि अशा त्यांचं आपल्याला समर्थन आणि त्या समर्थनासाठी आपला हा सगळा उपक्रम महाराज तिथं चालला 40 दिवस आताच मगातली भवानी भोजनाला होतो तिथं बोलत होते आणि दुसरं इथं 18 अजून चालणार आहे ना पुढं एवढं महाराष्ट्रात फक्त हे दुसरं ठिकाणी इतक्या दिवस चालायचं म्हणजे सुरेगावला झाला किती 15 दिवस झाला महाराज सुरेगावला सुद्धा 15 दिवस झाला आणि प्रत्येक इकडे एकच आहे त्या माध्यमातून दुसरे असं जमून दुसरी चर्चा करायच्या ऐवजी काहीतरी भगवत चर्चा होती भगवत चिंतन होतं आणि हे नाम जप यज्ञ तो परम सांगितला ना बाजून शेगे स्नानादी कर्म हा तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते पापाची नाही नामाची आयशी केले असं या नामस्मरणाचं हे आणि त्या माध्यमातून हा चालू असलेला उपक्रम आता आमच्यापेक्षा तुम्हाला बाकीचे जे बसलेली मंडळी हे दररोज युट्यूबला यायला त्याला पाहत राहते यांना जास्त माहिती आहे आपण तरी त्या विषयावर काय सांगणार पण ते मनोज दादांनी जो उपक्रम हाती घेतला आणि त्याच्या समर्थन करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासाठी सगळे हे बांधव आणि पहा मराठा आरक्षण का पाहिजे कुठे बी सगळ्या जेडं तिडं आता ज्यांचे पोरं आज शिकायला त्यांना कळत आहे काय चालू आहे बऱ्याच विद्यार्थ्याला 20-20 हजार फी आणि आपल्याला डायरेक्ट 2 लाख 2.5 लाख रुपये लागत आहे महाराज आणि कुठल्यावर माणूस हे करीन आणि म्हणून ते मनोज पाटील जरांगे आणि त्यांची सगळा आज क्रांती केली महाराज इतका समाज एकवटत नाही कधी आता ही तर पहिलीच वेळ असेल मी तो म्हणतो समाजात एवढी छत्रपतीच्या नंतर जर समाज एकवटला असेल तर मनोज जरांगे पाटलांनी एकवटला महाराज आणि त्याच्यासाठी हे कीर्तन आणि असा उपक्रम करू सद्गुरूच्या कृपेने थोडा वेळ सेवा विठ्ठल
पहा महाराज, तुकोबारायचा अभंग घेतला, त्यातली त्यात आज हे सगळं चालू असताना एक विशेष दिवस म्हणजे चंपाषष्ठी. महाराज आपलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत खंडोबाराय आणि त्यांची ही अशी असणारी चंपाषष्ठी, आणि त्यानिमित्त चाललाय आपला हा उपक्रम म्हणून अभंगही असा निवडला. अभंग दुसरा होता माझा, पण ती मगाशी वही आणली कैलास मामानं, बरं झालं ते म्हणे डबल नको यायला. ती वही पाहिली, म्हणलं चला कुठं तरी आपल्याला सेवा करायची, तसं काही नाही. आणि मग त्या निमित्तानं कुणी एक साधकाने तुकोबारायला विचारलं, तुमच्या जीवनात असा बदल का झाला आणि हे कशामुळे प्राप्त झालं? तेव्हा तुकोबाराय म्हणे, मी सावध झालो. मग आपण सावध नाही का महाराज? आता जागी ना आपण, सावध नाही महाराज, आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेली. हा अज्ञान सगळ्यात मोठं जर घातक असेल तर अज्ञान आहे, अज्ञान. आणि ते मीपणाच अहंभाव हा सगळ्यात घातक. मीपणा जाणं लई मोठं. मी स्वतः काहीतरी समजतो माणूस, सगळ्यात मी माझी कल्पनेने झालो पांगोळ. हा महाराज, ही कल्पना अविद्या याचा अंधार पडेल जीवावर. आणि महाराज म्हणे तिथून सावध झालो, आणि डबल म्हणले ते सावध झालो. हा बद्ध, मुमुक्षत्व, सिद्ध, साधक आणि सिद्ध अशा 4 अवस्था सांगेले. महाराज मुमुक्ष प्राप्त झालं, काय मी उद्धार पावेन. सगळं वाटत माणसाला, पण उद्धार व्हावा वाटत, पण आपाप व्हावा वाटत, त्याचा मार्ग नाही. महाराज सगळ्या जगाची ओढ सुखाकडे चालली, पण सुख राहिलं एका बाजूला, जीव पडतो दुसऱ्या बाजूला. हा ना. पण महाराज म्हणे, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोन जन्मीची दुःख विसरायची. ज्याला सुख पाहिजे त्यानं भगवंताकडं समजायला. महाराज हे सुख साधू संतायला कळलं, म्हणून तर महाराज आता ज्यांचे सगळंच झालं त्यांना कीर्तन ऐकायची काही गरज नसते महाराज. कारण ते म्हणे ना, झाली संध्या हा संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटाला. पण स्वरूपाच्या ठिकाणी जागी राहायचं असलं, जसा दिवा जर आपल्याला कायम असा लागेल राहावं वाटत असत ना, त्याची म्हणजे त्याची तेज ज्योत विजावं नाही वाटत असेल महाराज, त्याच्यात तेल घालावं लागत असेल. अनर्थे भाऊ गुरुवारी एक उदाहरण सांगत राहते, बाबा म्हणे ज्याला दिवा चालू ठेवायचं त्यानं तेल घाला, नाही तर वाती सगळं जळून जात असतो. तसा महाराज सगळ्या अवस्थेतून गेले. पहिली अवस्था मुमुक्ष अवस्था, आपल्याला कधीतरी वाटायचं का आपला उद्धार व्हावा, सगळं भेटावं वाटत, संसारातलं सगळं सुख ज्याला म्हणतो ते केवळ दुःखच महाराज. आपण ज्याला ज्याला सुख समजतो, धन धारा पुत्र जन सगळं वाटत माणसाला, पण महाराज जेवढं डोळ्यानं दिसतं ना एवढं माईकच एक दिवस जाणार आहे. हा इथं काहीच नाही, एक गोष्ट फक्त अशी अविनाशी,
ते परम तत्व भगवंताचं नाम आणि भगवंत अविनाश करी आपुले आईसे लावी मन पिसे गोविंदाचे. आणि आपल्याला जर त्या अविनाशी स्वरूपाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल महाराज, संताईला शरण जावं लागेल. संत सांगतील त्या मार्गाने परमार्थ करावा लागेल. हा परमार्थ म्हणजे मनाचा खेळ नाही महाराज. मनो मार्ग गेला तो तेथे मुख. हा मनाचा नाही, हरी प्राप्तीची उपाय महाराज सांगते ना. ज्याला देवाची भेट व्हावं वाटत असेल किंवा तो भगवंत आपला व्हावा वाटत असेल आणि त्याने फक्त संताईला शरण जावा. कारण असं वेदशास्त्र देते. वेदानं सांगितलं ना महाराज, हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संत विना प्राप्तीच नाही ऐसे वेद देती वै. म्हणून संताईला शरण जावं. म्हणून जाण त्यांनो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषी. ज्याप्रमाणे महाराजांनी आपल्या भाषेत येऊन सांगितली ज्ञानेश्वरी. हा ना, शेतकरी वर्ग आहे आपण, आपल्या भाषेत ठिबक करतो आपण. ते पाणी बुडाला जातं म्हणून पीक येतं महाराज. कोणी एक जण असा लागला वरची वर पाणी शिपडायला महाराज, किती दिवस ते राहील. तसं भक्तीत सुद्धा आहे महाराज. हा, जसं त्या झाडाचं उदाहरण दिलं ते मुळाला पाणी घातल्यावर, तसं देवाकडे जायचं एक मुळे का ते संत म्हणून जाण त्यांनो गुरु भजिजे. संत एक अवस्था आहे महाराज. आणि त्या अवस्थेला आपल्या भागात अनेक महात्मे महाराज, आपण त्यांची 4-4 घंटे कीर्तन ऐकले. नवे नवे आज आपण त्यांच्यात राहतो आणि म्हणून ते आपल्या भागाचं वैभव आहे महाराज. सरळ भेट आणि तिथून परमार्थाची धोरण आहे. आपल्यासारख्यांना कीर्तन हा काय विषय का आपला महाराज. हा महाराज, आपण शेंडी इतके बुडेले. गुरुवारी मंडळी सांगत राहत्या संसारिक जीव म्हणजे शेंडी इतका बुडेली महाराज. हा काढलं महाराज हे महात्म्यांनी. कमीत कमी तो मार्ग आपल्याला दाखवला. इतकं भजन नाही महाराज. बाहेर जर पाहिलं आता हे मंडळी सगळे पोरे महाराष्ट्रभर येतात. बाहेर आहे महाराज असं. बाहेर एका टाळ करायला 500-500 रुपये द्यावं लागत आणि आपल्याकडे टाळ पुरत नाही. ही गुरुवारी नारायणगिरी महाराजांची कृपा आहे. आपली योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जे रोप लावलं त्याचा आज वेल गगनावर गेला महाराज. आणि त्याला कळेल Thank you.
वाढीला गगनावरी मोगरा फुलला फुले वेचिताची बहरू कळेसी आला. महाराज हे रोप योगीराज गंगागिरी महाराजांनी लावलं आणि आज एवढा महाराज या भूतलावर सगळ्यात मोठा जर सप्ताह असेल तर योगीराज गंगागिरी महाराजचा. आणि त्या क्षेत्रातली माणसं आहे महाराज. आपण त्यांची कथा कीर्तन ऐकेल, नवी नवी त्यांची अनुयायी. तुम्ही संत माये बाप कृपावंत काय पती आपल्यासारखे पण त्यांचं काय वर्णन होणारे महाराज. त्यांनी एवढं मोठं कार्य केलं. पण एक जसं इकडं तुकोबाराय म्हणते सावध झालो आणि जीव कुठं तरी सावध होऊ नये. भजनी लागा देव करा काय वरे आज आहे ना. अहम वाघ्या सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. ही वारी सांगितली महाराज. हा वारी वारी आपण ती दुर्गा मातेची आरती म्हणतो ना. वारी वारी जन्म मरण ते वारी. हा याला वारी म्हणतात. जन्म मरणाच्या याच्यातून बाद व्हायचं हे दुखणंच मग रोगाच्या यादीतून राहिलो. सगळेच मोठे भावरोग सगळे यादीत, सगळे दुःख नाही त्या यादीत, पण हा भावरोग त्या यादीत नाही. आणि सगळ्यात मोठा जर रोग असन लागेल आपल्याला तो भावरोग आहे महाराज. हे ध्यानातच नाही कोणाचे. बाकीचे रोग सामान्य आहे महाराज, पण इड साधू संत जागे आणि ते आपल्याला जागी करू राहिले. ज्याप्रमाणे महर्षी वाल्मिक ऋषी काय अधिकार होता महाराज, केले रामायण रामाआदी. नवे नवे जे त्यांनी लिहून ठेवलं, जगाचा मालक विश्वाचा जनिता. केले रामायण रामाआदी. महाराज विश्वाचा चालक मालक त्याला तसं वागावं लागलं. आणि ब्रह्मदेवाला 4 डोके होते, पण त्यांचे डोकं बंद पडलं. आणि ते वाल्मिक ऋषीच्या आश्रमात आले महाराज. आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमात आले. आणि हे कशानं प्राप्त झालं हे महर्षी वाल्मिकाला विचारून आश्रमात आल्यानंतर वाल्मिक ऋषींनी त्यांना मागं नेले आणि
माग पाठीमागच्या त्यांच्या पर्णकुटीमध्ये महर्षी नारदाची मूर्ती स्थापन केलेली होती आणि ह्या भजनामुळे मी आणि इथपर्यंत हे असं झालं म्हणून ते नको भजले. आपला विषय झाला त्याच वाल्मिक ऋषीचा अवतार महर्षी कवी तुलसीदास यांनी रामायणच लिहिलं, काव्यामध्ये लिहिलं आणि ते तुलसी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ते तुलसीदास महाराज, आता त्यांचा सगळ्याला इतिहास माहिती. ते तुलसीदास महाराज बघा, त्यांचं नवीन लग्न झालं आणि इतके आसक्त होते, पुढं चाकरीला होते, पण घरी आल्यावर पत्नी सोडून काही करमत नव्हतं महाराज त्यांना. तुलसीदास महाराजांनी असा योग आला का तिकडं कोणीतरी आजारी पडलं आणि ती मंडळी हे बाहेर कुठं कामावर जायला असल्यामुळं ते म्हाताऱ्या घरी म्हणे जाय तू आता, आणि गेली ती. पण हे घरी आल्यानंतर धोधाट पाऊस, वातावरण असं झालं, पाऊस पाण्याचं, विजाचा कडकडाट. पण महाराज जीव इतका विषय आसक्त असतो, त्याला एखाद्या विषयाची जर आवड लागली ना महाराज सोडित नाही. साधू संत याच्या पलीकडे जायला राहते. हे विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारती तोडती झोडती निष्ठुर, यमाचे किंकर बरुसाल. काय अवकाळ आहे महाराज. अशी पत्र तरोवर खैराचे इंगळ, निगतील ज्वाला तेल पाकी, तप्त भूमीवरी चालवती पायी, अग्नी स्तंभ बाही कवटाळती. म्हणून साधू संतांना दया येते का बापांनो, म्हणून तुका येतो काकुलती, पुरे येता येती गर्भवसा येतो कळवळा म्हणून या. महाराज साधू संतांना दया येते आणि असे विषय आसक्त तुलसीदास महाराज संध्याकाळ रात्री अंधार झाला, मंडळी आली नाही आणि पावसाचं वातावरण असा, नदीला पूर वीर सगळं असं, तरी महाराज हे महाशय निघाले. रात्री 11 वाजता नदीच्या पुरातून त्या याच्यावर बसून असं सर्प लोंबत होता, त्या माडीवर होत्या, त्या सर्पाला धरून वरती गेले. आणि वरती गेल्यावर सगळं ती बाई म्हणी बाबा तिनं कानपटातच वाजवली यांच्या. आणि एवढा जर प्रयत्न ईश्वर प्राप्तीसाठी केला तर तू जगाचा बाप खाली येईल म्हणे. त्या माझ्यासाठी नाशिवंतासाठी काय एवढं ते करतो. आणि महाराज पहिली गुरु झाली ती महर्षी तुलसीदासाची गुरु झाली आणि तिथून त्यांना हा मार्ग असं वैराग्य उत्पन्न झालं, अशी तळमळ लागली त्यांना. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, काय खंडे येईल कर्म. असं इतकी अशी मुमुक्ष, याला मुमुक्ष म्हणतात. आणि अशी अवस्था प्राप्त झाली आणि त्यांनी जसा जंगलाचा रस्ता धरला महाराज आणि जंगलात निघून गेले. आणि तिथं काही दिवस असे त्यांचा नित्यक्रम चालला, पर्णकुटीत राहणे इकडं तिकडं, आणि शौचाला जायचे आणि ते पाणी आणून एका वृक्षाला टाकायचे, असा नेम झाला महाराज. कोणताही नियम करा त्या नियमाचं फळ राहत असतं. आणि तिथे एक पिशाच त्यांना भेटलं आणि काय लागत तुला माग. आता हे तापेल होते महाराज, सारखं चिंतन महिनाभर झालं आणि हे म्हणे मला प्रभू रामचंद्राची भेट पाहिजे.
ते मागच सरकलं राम. कारण सांगितलं ना, हरी उच्चारणी मंत्र पै आगाद पळे भूत बाधा. ते महाराज या रामनामा पुढं कशाचाच टिकावं लागत नाही. पण तो जीव घेत नाही. मार तो गुजरातला जाईल कुणीकडे जाईल, पण ज्यांना गुण येतो ते करीत नाही महाराज माणूस. हा हसायचा विषय नाही हा, पण हे खरं आहे. कारण राम नाम की औषध खरी नियत से खाय, अंग रोग तो क्या भवरोग भी मिट जाय. इतकी ताकद आहे नामस्मरणामध्ये, त्या नामामध्ये भगवंताच्या. आणि मग असे ते तुलसीदास महाराज, आणि त्यांनी सांगितलं बाबा मी काय भेट नाही करून देणार, पण तुला पत्ता सांगतो म्हणे. आणि मग तिथं एक कथा चालू होती रामायणाची. आणि जिथं रामायण चालू राहतं महाराज तिथं हनुमंतराय राहत है का नाही. आणि मग तिथं हनुमंतरायची कथा ऐकायला मानव वेशात असे येत होते. आणि ते तुला सांगतील म्हणे, सगळ्याच्या तो माणूस अगोदर येतो आणि नंतर जातो म्हणे. आणि असा मग त्या हनुमंतरायची तुलसीदासाला भेट झाली मानव वेशात. आणि प्रभू रामचंद्राचा सगुण साक्षात्कार झाला. पण मग हे कशाला प्राप्त झालं, जसे तुकाराम महाराज हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगत. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवांचे भार जे जयकार गरजत असे. ज्याप्रमाणे महर्षी वाल्मिक ऋषी सावध झाले, तर विश्वाचा मालक त्यांचं ऐकायला लागला. महाराज आपलं नका काय ऐकायला, पण आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशी राहणार नाही. आणि तुलसीदास महाराजांचं काय झालं, असे अनेक मंडळी साधू संत स्वरूपाच्या ठिकाणी जागे झाले. आणि आपल्याला जीव लईच अज्ञानात गुंतलेले हो, है का नाही. जागा करते म्हणजे कुठं जागा करते, आपण आता जागी आहे ना, पण आपल्या हिताच्या ठिकाणी जागी नाही महाराज. हित कसे ते कळत नाही. सगळी जनताची ओढ चालली सुखासाठी. सुख राहिलं एका बाजूला आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला सुख वशे एके ठाई. आता जागा रे भाई
जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथ काय करा का संत चरणी भाव धरा क्षणाक्षणी नामस्मरा मुक्ती सायोज्याता भरा हेची करा रे बापांनो. आणि ती सायोज्याता मुक्तीचा अधिकारी होता येतं महाराज. पण कशाला संत चरणी भाव धरा. आणि इथं भाव सगळ्यात महत्वाचा आहे महाराज. भक्ती चालली पण निश्चित भावाशिवाय नाही महाराज. भाव बळे आकळे एरवी ना आकळे करत तळे आवळे तैसारी. या साधू संतांना आपल्याला देव हातात बसन असं दिलं करून हातात बसन इतका करत तळी आवळे तैसा हरी. काय जीवाला देव कळाला असता काय नसन कळाला महाराज. हा इथं सांगितलं ना हरीच्या आलो जागरण जेथे वैष्णवाची भार. महाराज सत्तेत जर गेलं कुणीकडे तितके श्लोक राहते. योगीराज गंगागिरी महाराज सत्तेत झोपत आहे ऐका पहा महात्म्याचं. कारण त्यांचं ब्रीद वाक्यच आहे ना हाय का नाही. लेने को हरिनाम देने को अन्नदान तरने को लिंतावर डुबने को अभिमान. पहा महाराज कुणीकडे तितके श्लोक राहते. काय प्रयोजन असं बाबा झोपूक होईना पण ऐक. आणि ती तशीच परिस्थिती राहते तिथं 5-5 किलोमीटरवर. आता हे तलवाड्याचा सप्ताह होता आमच्या देवठाणला जवळ होता पण तलवाड्याचा सप्ताह आमच्या गावात ऐकू येत होतं महाराज. 5-5 किलोमीटरवर घर बसल्या ऐकू येतं. हे निवेदन महात्मेच आहे महाराज. जगा लावावी सद्गती ही तर साधूची संस्कृती. साधूच्या विभूती धर्मा लागे अवतरती. हा त्याच्यासाठी महाराज हे साधू संत येईल राहत्या. आणि आम्ही वाया कुंठवासी साधू संतांना सांगेल मार्गाने जर गेला तर त्याला
तो निश्चित त्या ठिकाणापर्यंत जाईल आणि त्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज किती दिवस महाराज आरडून आरडून गेले, पण कोणी ऐकलं का? नाही ऐकलं. मला इथं आले नसते महाराज. आपल्या भागाचं एक खरोखर ते, पण महाराज जसं पाहिजे तसं नाही करते. आपण संतांना सांगितलेल्या मार्गाने जर परमार्थ केला ना, निश्चित त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पहा महाराज, असा ज्ञानेश्वरीमध्ये ती ओवी, जैसी दीपकळी का धाकुटी परी बहु तेजाती प्रगटी, तैसी सतबुद्धी ठेकोटी, म्हणून बुद्धी झाली पाहिजे महाराज. आणि ती बुद्धी झाली ना एकदा, तर मग ती बुद्धी राजा आहे, इंद्रियाचा सगळ्या मनाचा राजा बुद्धी महाराज. आणि सर्व भावी त्याची पूजा. मन ही बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतकरणाच्या 4 भागी. आणि भगवंताला याच्यातून एक द्यायचा राहतो महाराज. शुद्ध अंतकरण जरी भगवंताला दिलं ना, अरे आपल्याला इड बसायचं तरी आपण जागा फुकून फाकून बसतो, चांगली जागा तरी. आणि त्या भगवंताला आपल्याला इड बसवायचं आहे. मग तो अशा कशी निर्मळ करावं लागेल ना. एवढी गोपाळ राहे देते महाराज. त्या भगवंतासाठी अंतकरणाची ठेवण. आणि जिड सतत सतत नामस्मरण आहे महाराज. नामस्मरणानं काय होतं, मी मगच ओवी सांगितली, पाप जळून जात आहे. एका जन्माचे नाही महाराज, अनंत जन्माचे. आपण म्हणतो आता मी तर आता भरपूर एखादा आता देवदेव करताना दिसत असं, मग मला दुःख का महाराज? आपण मागचं ओझं घेऊन येईल, पाठीमागचं ओझं घेत राहतं. जसे आता यांना आपण आता गहू खाऊ राहिलो, पण गहू आता पेरेली पण ते खाऊ राहिलो मागच्या वर्षीचे, तसं आपण हे जुना गबाळ घेऊन येते. जरी आता काही आता जे करणार आहे ते आपण पुढं ते करायला, म्हणून आपल्याला वर्तमान आलं. आणि ज्याला वर्तमान चांगलं घालवलं महाराज, त्याला भविष्याची चिंता नाही राहत. भूतकाळ सुद्धा त्याचा जोर ते पडत. आणि वर्तमान काळात जर महाराज त्याच्या हातात आहे आता काय करायचं ते, त्याला भविष्याची चिंता नाही राहणार. म्हणून ते म्हणे ना, हैकनी जागा झालो मी आणि हरीच्या आलो जागा ना, जेथे वैष्णवाचे भार जे जे कार गरज तसे महाराज या साधू संतांच्या ठिकाणी हे सतत. बरं दुसरं काय करते बरं महाराज? अजून याच्या पलीकडे काहीच नाही महाराज. या समाजाचा त्यांना कळवला आहे, बांधली जावा विहिरीत जाते, तसं ते बांधलीचं काय काम राहतं? विहिरीत जायचं, विहिरीत जायचं महाराज. ते एका जातीचे बाजली लोखंडाची, गळे लोखंडाचा राहतो. तसं साधू आपण देवाचे अंशी. 15व्या अध्यायात सांगितलं ना महाराज, माझा प्रत्येक जीव अंशी म्हणे, ऐकणी. तसे तुम्ही संत माय बाप कृपा म्हणतात, ते आपले आई बापी म्हणून त्यांना कळवलं आहे महाराज. आणि साधू संत अशा याच्यात जायला राहते, हे समस्त ही श्री वासुदेव, त्यांना आपलेच भगवंत दिसतो महाराज. हा अनेकात एक पाहते ते साधू असते महाराज, अनेकात एक पाहते ते साधू असते. आपल्याकडे बुद्धीचा भेद आहे आणि हा बुद्धीचा भेद, हा भेद जाण्यासाठी भेदा भेद ब्रह्म अमंगळ सांगितलं ना. आपल्याकडून सगळ्यात जास्त मोठं पाप होत असं महाराज सांगते ना, मन संकल्पाची अवापी ना जाती तीर्थाची अवापी.
महाराज किती तीर्थाला जर गेला पण मन संकल्पाचं पाप तीर्थ कोण नाही जाणार. ते मन संकल्पाचं पाप जाळायला त्याला नामस्मरणच करावं लागेल महाराज, किंवा साधूना सांगेल मार्गाने जावं लागेल. हा मन संकल्पाचं पाप लय अवघड राहतं महाराज. आणि जीवाला तरी काय कळणार आहे महाराज, तीर्थयात्रा काय 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 जीवाला कळतं. अहो आपण जर त्यांचं नुसतं पाहून कुठंतरी आपल्याला डोकं ठेवावं लागेल, तव शिक या सगळ्या परमार्थाची आपल्याला दिशा कळत. महाराज नाथबाबा सांगा त्या तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम शिव, है की नाही. तेच नाथबाबा सांगा त्या न लगे तीर्थाची भ्रमण, न लगे दंड न मंडन, न लगे पंचार्थी साधन, काय करावं जीवाला. तेच नाथबाबा सांगा त्या तीर्थयात्रे सुखी जाऊ. इकडं तेच नाथबाबा सांगा त्या नाथबाबाचा शंतू वासुदेव, हा न लगे तीर्थाची भ्रमण. अरे बाबा म्हणून तर त्याने सांगितलं पडवणी राही न तय ठाई, उगाच संताची या पायी. हा तसा खेळत जमणार नाही हा आपल्याला. हे वाटाना आपण समजा वैजापूरकडे निघालो की वाटावर नंबर आहे, नंबर ते फक्त वैजापूर किती लांब आहे तेवढं सांगा ते, किंवा तुमचं निश्चित ठिकाण किती लांब आहे ते सांगा ते. पण मार्गक्रमण आपल्याला करावं लागेल महाराज. तसं शास्त्र किती अवघड शास्त्र आहे, सगळे वाट दाखवते. पण मार्गक्रमण करायला महाराज साधूचं ऐकून मार्गक्रमण केलं पाहिजे. हा दुसऱ्या वाटाला जमणारच नाही महाराज. जीव हा शरण जात नाही, आणि जो शरण गेले याचे काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. हा महाराज जर उद्धार व्हावा वाटत असन तर जागा झाला पाहिजे, तो स्वरूपाच्या ठिकाणी जागा झाला पाहिजे. आपण याची अहम ममतेच्या लवडी सवडी मातेला पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुटले डोळ असे. हा ही अहम ममता, आणि ही महाराज उमजून देत नाही. हा याच्यासाठी अनेक विकार आहे महाराज इथं. हा दैवी संपत्तीचे 26 गुन्हे, आसुरी संपत्तीचे 7 गुन्हे. 26 आहे ना ईश्वर महाराज. हा गुण सुमनांची माळा घेऊन निघाली मुक्ती बाळा, पण वैराग्याचा गाळा घेऊ शकते. वैराग्य आहे का महाराज? ज्ञान आणि वैराग्य झोपलंय महाराज. भक्ती तरुण झाली, तरुण. भागवत विकास नंदना महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं या विषयाचं. भक्ती तरुण झाली आणि तिचे 2 मुलं म्हणे, ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले. असं पुढं पाहिलं का आपण? आई नवतरली पोरं म्हातारे, पण महाराज त्यांनी रूपक केलं ते ज्ञान आणि वैराग्याचं. भक्तीचा महापूर आहे महाराज. कुणीकडे लोकांची लोक कुठे बी गर्दीला कमी आहे का आज, पण गर्दी त्याच्यातलं मर्म जाणणार आहे. काही वेळ महाराज आस्तीच्या महापुरे रेगता ती कोटीवर आणि पैंदेवाला जाणार कोणी एक राहतो महाराज. सगळे आपण त्या भवसागरात उडी गेले आता तरुण जायला, पण प्राप्तीच्या पैंतेरी कोणी विरळा नाही गेली, पाहायला नाही गे म्हणे. हा कोणी एक असे संत महात्मे तेजस्वी महाराज यांनी जाळून संसार वैसलो अंगणी, ते महाराज प्राप्त होऊ शकत आहे. पण सामान्य जीवाला जरा तळमळ जरी केली तर महाराज पुढचं काहीतरी त्याचं सोयी नव्हत राहत. ह्याच जन्मात उद्धार होईन असं नाही महाराज. 14 जन्म माझ्या बहिणाबाईला लागले महाराज उद्धारासाठी. आपली पुढं काय केव्हाय महाराज? आपण ह्या जन्मात मुक्ती पाहतो, अरे मुक्ती काय हेच माहीत नाही आपल्याला. हा पण महाराज तसं नाही, काहीतरी आपलं पुण्य होतं. या भूमीत जन्माला यायला, गंगागिरी महाराजच्या कुशीत जन्माला यायला महाराज. हा पूर्व पुण्य ठेवा ओढा. काहीतरी पुण्य होतं. तुका पुण्य होता ठेवा तो या भावा सापडला महाराज. म्हणून आपण, कारण महाराजने सांगितलं ना, पवित्र ते कुळ
पावन प्रदेश जेथे हरीचे दास जन्म घेते. आपलं डोळे पावन असं महाराज आणि देश पावनच आपला महाराज. छत्रपती सारखे शूरवीर या देशात घडले महाराज. आणि कोणत्या तरी विषयाला कोणीतरी पुढे झाल्याशी इकडं संत महात्मे स्वातंत्र्यासाठी अनेक वीर झुंजले महाराज. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू महाराज काय वय होते यांचेवाले. आपण आता इतिहास सगळ्यांना पाहिले यांचं काय वय. पण महाराज या देशासाठी आपला विषय झाला ना, जननी जनेतो दाता भक्त या शूर. असे त्यावेळेस सुद्धा स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाच्या आहुत्या दिल्या. त्यामध्ये मंगल पांडे काय महाराज त्याचं ती कविता होत्या पहिल्या अभ्यासक्रमामध्ये. मनी धीर धरी शोकावरी जननी भेटेल 9 महिन्यानी. या न्यायाची रीत मानवी असते खरी ठरते केव्हा चुकते. किती दुर्दैवी प्राणी असतील असले जे अपराध हवीने मेले. काहीच अपराध नसताना जे गेले महाराज. पण कशासाठी? हा देह या भारत मातेसाठी. आणि त्यांनी जे जावला. आणि आता असा एक सूर्य उगवला ज्याप्रमाणे माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे 18 पगड जाती एकत्र करून स्वराज्य उभं केलं महाराज. सामान्य होता छत्रपती शिवाजी महाराजांचं काम. सगळ्याला एकतेची अहो कोणी प्रत्येक जणाला माता माऊली बनून पाहणारा माझा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होता. सामान्य काम नव्हतं महाराज. कोणी महापुरुष आणि जगद्गुरु तुकोबराचे शिक्षण होतं महाराज त्यांना. समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर आजही ते मध्ये गेलतो आम्ही अनर्थी बरोबर. आणि तिथं आजही ते आखाडे ते. आणि आज सुद्धा तिथं तसे आपले तर एक विद्यार्थी आपले 10 जणांना हानी असं आहे. आज एक तालीम चालू आहे सज्जनगडावर. त्यावेळेस रामदास स्वामी सज्जनगडावरून छत्रपतीला जर पोरं कमी पडले तर स्वातंत्र्य याच्यासाठी लढायसाठी पोरं देत होते महाराज. असे साधू संतांचं कार्य होतं. कारण धर्मरक्षा नाकारणे हा महाराज धर्माचं कार्य आहे. आणि ह्या धर्माच्या कार्यात सुद्धा आता मनोज दादा समजा पहा त्या माणसाला काय. आणि ज्या दिवशी त्या बस जाळून पहिलं आंदोलन झालं महाराज मी त्यांच्या गावाला गुंतलेलो होतो. गेवराईला चाललो होतो. तिथून आलं राजीत महाराज सांगितलं होतं गेवराईला चाललो होतो. आणि तिथंच होतो त्यांच्या गावाजवळ. त्यांना पहिलं सुद्धा बघितलं होतं मी एकदा. कारण आमचे गुरुबंधू आहे तिथं अण्णाचे चिरंजीव ते एका गावचे. आम्ही त्यांच्याकडे नव्हतो जात पण ते आमचे गुरुबंधू आहे त्यांच्याकडे जात होतो. त्याच्यामुळं त्यांची भेट व्हायची महाराज. आणि ते वेगळंच व्यक्तिमत्व आहे पहिल्यातून निस्वार्थ. आणि महाराज हे सगळं स्वार्थासाठी चालू आहे. याच्यातून जर मीपणा आणि स्वार्थ बाजूला काढला तर उरला उरे विठ्ठल. काय उरत खाली? मी आणि माझे विसरले अंतकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर हवे काढणं काय इतकं सोपं आहे का? हा एक जण विचारलं होतं महाराज माझं कल्याण कधी होईल ते म्हणजे मी मेल्यावर. हा महाराज यालाच माणसाला तिकडं भगवंताकडे जात नाही माणूस. आणि इकडं तेच सांगा त्या सावध झालो हरीच्या आलो जागराला पुढे गेले जेथे वैष्णवांचे भार जे कार गरजत असे. आणि अशा ठिकाणी जागे झाले जेवढं योगीराज गंगागिरी महाराजचं सत्य आहे. आणि त्या सत्तेत काय राहतं महाराज त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगा तेथे वैष्णवांचे भार
चिंता महाराज आता इड आपले सप्त्यातून हे मंदिर झालं, नारायणगिरी महाराजाचं मंदिर झालं आणि तिथं आपले बाबाजी राहते. महाराज काय होतं पहिलं तिथं, आता मी या गावात लहानपणा कोण पाहिले बरं का, कोण कुठं राहत होतं कोण कुठं, हे बाबा लोक सगळे पाहिले, नाव माहीत नाही. हा, कारण माझा जन्मच या गावात व्हायले महाराज, माझा जन्म या गावात व्हायले, त्याच्यामुळे एवढं बरीच माहिती मला. पण आता काय सध्या एवढं येणं जाणं नाही राहील, त्याच्यामुळं नाही तर या गावातच वास्तविक राहायचं काही नाही. जुने सगळे माणसं होते महाराज. काय होतं तिथं गायरान होतं महाराज सप्त्याच्या अगोदर, पण एक महात्म्याचं वास्तव्य काय राहतं महाराज. चौकून असं वातावरण निर्माण होतं महाराज, पवित्रता राहते त्या साधनेची, हरिपाठ कीर्तन भजन काही कवयना, आणि सतत जगत तिथे चांगला मंदिर. आता बऱ्याच ठिकाणी मला एक मंदिर आहे पहा, जिथं थोडं पूजेचं मागं पुढे तिथं प्रसन्नता पहा, आणि गावातले मंदिराची प्रसन्नता पहा, आणि जिथं संत महापुरुष जर राहतच असली तर ती प्रसन्नता काही वेगळी राहते महाराज. तिथून उठूशी वाटत नसतं अशा ठिकाणावरून, कारण सतत ते नामस्मरणच टाकत आहे. महाराज सांगा ना, मग अशा ठिकाणी गेल्यावर काय होतं का आपली झोप निघून जाते महाराज. आपण झोप तरी कोणती महाराज आपल्याला, आपण अज्ञानरूपीत झोपलेले, मी म्हणून सगळं हे माझं, आणि या मीच्या संदर्भानं माझ्या संदर्भानं ज्याला आपण अपंगलं महाराज, ते दुःख हिंसावानेच टाके देणारे. हा, मग हेच आपल्या सगळ्यात मोठं अज्ञान आहे का, त्या अज्ञानात झोपेले आपण. या स्वरूपाचं ज्ञान नाही आपल्याला, आणि ज्याला स्वरूपाचं ज्ञान करायचं त्याला नामस्मरण करावं, आणि आपल्याला दुसरी रीत नाही कळणार महाराज, किंवा साधूच्या पायाजवळ पडून राहावा. ते जे सांगतील ते, त्यांनी जो सांगितलं तो परमार्थ आहे महाराज. आपलं डोकं वापरायचं नाही, साधूला शरण जायचं म्हणजे आपलं डोकं बाजूला काढून ठेवायचं, ते जे सांगतील ना ते महाराज. पण आपल्याला देहानं नाही कळणार महाराज. हा, आपण ते देहानं पाहतो, पण साधू याच्या पलीकडे जायला राहते महाराज. फक्त आता हे समाजात वागायचंय, समाजात वागायचंय म्हणून सगळे हे असं नाही, तर याचं काहीच घेणं नाही महाराज. मुळात त्यांना झाली संदेह, हा संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटाला, आणि म्हणून तर महाराज सगळं हे त्यांना जी सेवा करते ना ती भगवंताची म्हणून करते. न आवडे जन धन माता पिता. जग नाही आवडायचं बा, काही कधी माता पिता नाही आवडायचे, पण धन हा ते सुद्धा ज्याला आवडत नाही त्यांचा विषय नारायण. कारण ते म्हणे ना, सोने रुपे आम्हा मृतुके समान, माणिक पाषाण खडे जैसे. हा मृत्यू लोकी आम्हा आवडत
समान मानिक पास काय प्रमाण आहे? हा, धन पाहिलं तर मृत्यू सारखं वाटत महाराज. हा, माती सारखं वाटत महात्म्याला. माती प्रसंग आहे राका बाका बांका कुंभाराचा. ते असे मळ्या तोडून येत होते आणि भगवंतानं त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली की सोन्याचं कंगण टाकलं होतं. म्हणून कुंभार तोडून चालले. त्यांना वाटलं आपल्या मागे आपली पत्नी न जाणे उचलू, म्हणून त्यांनी माती लोटली. त्याच्यानंतर त्यांची पत्नी येत होती. तिनं सुद्धा तिला वाटलं आपल्या पाठी मागून आपली मुलगी येऊ राहिली, ही नाही जाणे हे उचलू. तिनं सुद्धा माती लोटताना ती मुलगी काय म्हणली, आई मातीवर काय माती लोटली? ती म्हणली मातीवर काय माती, याला वैराग्य म्हणते महाराज. हा, धन्य माता पिता तयाची, आशेची माता पिता धन्य असते महाराज. आपला विषय चालू होता अज्ञानात इतका हे 6 विकार आहे. आपण तिडून बाजूला गेलतो. दैवी संपत्तीचे 26 गुण असून आसुरी संपत्तीचे 6 गुण त्यांना भारी पडत आहे. त्याला काय कारण? आपण त्या 6च्या बाजूची, आपणही त्या 6च्या बाजूची म्हणून ते 26ला हे 6 भारी पडत आहे महाराज. काम, क्रोध, मद, मच्छर आणि सगळ्या विकाराचं जर ते असलं तर सगळं महाराज लोभापूर्ण होत राहते. सगळं लोभ पूर्ण झाला, आशा वाढत, अपूर्ण राहिला का क्रोध वाढत. महाराज हा लोभ असा सर्प आहे महाराज. लोभ सर्प डंखला करू काय, संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरीने तापला माझा देह, तृप्ती वारा घाली ओ गुरु माय, कामेही कामाचे डोळ आले. हा, निंदा रस स्तुती काळे झाले दात, विकल्प वासनेच्या मुंग्या धावत, श्री पुत्र जीवा पडली भ्रांत, लोभ सर्पडंखला करू काय. महाराज याच्यावर एकच फक्त आपले कोण काय नसवत, गुरुवारोडी आला धारे आपल्याला नाही. गुरु गारुडी आला धावून, बोध वैराग्याचे पाजिले पाणी, विवेकांजन घातले नयनी, सोहम शब्द वाचली नामध्वनी, लोभ सर्पडंखला करू काय. महाराज जीवातून नाही होणार हे, पण साधूची जर कृपा झाली महाराज तर किती टाइम लागेल. ते ज्ञानेश्वरीत माऊली म्हणे, हे आसोदित हिजयावरी झळके, तो पद्मकारे माथा पारुकी, तो जीवाची नव्हे चुकी मयसू. त्याच दिवशी ज्या दिवशी साधूची आपल्यावर कृपा दृष्टी होईल त्या दिवशी तो शिवस्वरूप होईल, शिवस्वरूप. हा, पण त्या कृपेला पात्र जीव झाला पाहिजे. साधूची कृपा म्हणजे काही सामान्य आहे का महाराज? निस्ती साधूची कृपा. आता ते
साधूची कृपा जर झाली म्हणून ते म्हणे ना कृष्णांजन एक वेळा आपल्याला ते अज्ञान आहे ना ते अज्ञानाला अंजन घालते कृष्णांजन एक वेळा डोळा घातले आढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दावीला सोजवळ बाप रखमा देवी वरून विठ्ठल दिनाचा दयाळ महाराज माऊलीला सुद्धा विचारलं होतं कशानं प्राप्त झालं निवृत्तीने तत्वाला सांगितली तो मज भावा वेळोवेळा भवा पांडुरंग आणि अशा अज्ञान रूपी जी मधील जे झोपेल होते आणि ती झोप महाराज या सद्गुरूच्या कृपेमुळं माणूस जागा होतो आणि ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगत
महाराज एकदा शुद्ध ज्ञान झाल्यावर महाराज अंधार आहे, एखाद्या खोलीत खूप अंधार आहे आणि काय केलं ना तो अंधार जाईल, किती प्रयत्न केले ना अंधार जाईल. अहो महाराज तिथं फक्त प्रकाशाचा अभाव आहे म्हणून अंधार आहे. तिथं प्रकाश जर गेला महाराज, एक दिवा, साधारण दिवा गेला तर अंधार घालायला काय लागत, तसं या जीवनात जो अंधार आहे आपला मीपणाचा, ह्या वृत्त्या उठात्या, आणि इथं प्रकाश म्हणजे काय, सद्गुरु कृपेनं ज्ञान प्राप्त होणे. स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान एकदा प्राप्त झालं महाराज, आणि मग त्या पद्धतीनं जर स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं तर जीवनातला अंधकार जाईल. या जीवनातला अंधकार जर घालवायचा असेल तर साधूला शरण जावा, संताईला शरण जावा. गुरु वचने फुटली पहाग, माता ती वितली बळवंतीने, मार्ग दाविला चौनाटगा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा असे सद्गुरु संत कृपेनं जीवनाला जर ज्ञान झालं तर ते चिन्ह महाराज ते अभंगात पुढं सांगत राहते. आला शीताळ शांतीचा वारा, त्यांनी सुख झाले या शरीरा, फिरला पातकाचा थारा, कळी काळाशी हाकदारा रागा. महाराज त्याच्या पुढची अनुभूतीले जबरदस्त. अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत रसाळ, या सगळ्या क्रिया आत होत्या महाराज, आत होत्या. मध्ये टाळ वाजला पाहिजे, बाहेर लय टाळ ऐकले आपण, पण बाहेरचे टाळ ऐकून ऐकून मध्ये टाळ वाजायला लागला पाहिजे. तेच सांगितलं ना अभंगात, अनु हात वाजती टाळ, अनु क्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव. प्रभाळा का एकुलता एक वासुदेव नामदेवरायाचा, त्याच्यानंतर कोणतं वासुदेव नामदेवरायाचा, एक वासुदेव फक्त एवढा. पण अनुभूती महाराज परमार्थाची अनुभूती सांगणारा हा वासुदेव आहे. आणि पहा महाराज ते म्हणे जसं आपल्याला काय अनुभूती नाही, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, ही अनुभूती महाराजाची आहे का नाही. आता कोठे झाली मन तुमचे चरण देखलिया, काय स्थिती झाली, ती स्थिती जीवाला प्राप्त व्हावा. ते ज्या ठिकाणी जागे झाले त्या ठिकाणी आपल्याला जागे करू राहिले महाराज. पण जीव अज्ञानाचं सोंग घेतलं, जसं झोपेचं सोंग घेतलं, जागी माणसाला झोपेल माणसाला उठायचं सोपं येईल, यानं झोपेचं सोंग घेतलं ना त्याला उठायचं अवघड. तसं आपण सोंग घ्यायले महाराज. अहो किती महाराज आपण किती महाराज वाटे लावणारे सांगा ना. माठवडी धरू महाराजांनी कार्यक्रम ऐकेल नाही का आपण, काय सांगितलं, नामस्मरण सोडून काय नाही सांगते महाराज. कारण जो नामस्मरण सोडून दुसरं काही सांगत तो साधू नसतो महाराज. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून, आणि ते नामस्मरण साधू सांगत राहतो. दुसरं बाकीचा साधू मान्यच नाही. आम्ही नामाचे धारका,
सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे संत साधू ओळखावा तिला. महाराज लीड जायला राहते महात्मे आईसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्व देवतया जवळ असे पाप नासे दर्शनी. महाराज असा जर कोणी महात्मा असेल तर त्याला साष्टांग प्रणिपात करायचा. आणि ही सामान्य स्थिती नाही महाराज. विश्वदेव सत्यत्व हे आपल्या परिसरात महात्मे आपली नजर नाही फक्त. आणि बरंच हो आता आमच्या जवळ गुलाबगिरी महाराज शिवशक्ती आश्रम काय तळमळ असत सगळ्या. आता 4 महिन्यापूर्वी ते कोणी काही देऊ आदळ देऊ मोठमोठ धान्य जमा करते हो. आता कार्यक्रम आहे महाराजांची कथा आहे तिला किती तारखेला आली 24 ला सुरुवात आहे. नांदगावच्या शिवशक्ती आश्रमावर कथा आहे आता महाराजांची. गुरुवर्य गोपाल नंदगिरी महाराजांची कथा आहे 24 तारखेपूर्वी नांदगावच्या आश्रमावर. असे महात्मे काय सगळे 4 महिने चालू आहे. पहाटेच निघून जायला राहते बाबा पहाटेच. आणि काय करायचं तेवढ्या 7 दिवसात सगळं संपून टाकीत. पुन्हा चिंता नाही महाराज. सतत सतत हेच चालू आहे महाराज. आणि अशा भूमीमध्ये आपण आहे महाराज. आसपास आपल्या असे महात्मे. तेव्हा जसं तुकाराम महाराज म्हणे ना एकदा आपण मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचं भजन करू. विठोबा रखुमाई
सांगते ते महाराज आपण. मग महाराज म्हणत्या अशा ठिकाणी काय राहत, जसं एखाद्या विहिरीला झरा आहे, झरा त्याचं पाणी कायम राहतं महाराज, झऱ्याचं पाणी आटत नाही. समुद्राच्या कडाला विहीर असावा आणि समुद्राचं जर त्या विहिरीला पर्क्युलेशन असलं पाणी संपन का, तसे अशा महात्म्याकडे नुसतं पडून जरी राहिलं महाराज तर तेच महाराज शेवटच्या चरणात सांगायला आवडलं.